पाचोरा ते जामनेर या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे। मात्र या कामाशी संबंधित एक धक्कादायक बाब समोर येत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामातून मोठ्या प्रमाणात टाकाऊ गौण खनिज बाहेर निघाले। नियमांनुसार अशा प्रकारचे गौण खनिज शासनाच्या नियमांप्रमाणे हाताळले जाणे अपेक्षित असते, परंतु संबंधित ठेकेदाराने या टाकाऊ खनिजाची मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याचे बोलले जात आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार खोदकामातून निघालेल्या मुरुम, माती व इतर गौण खनिजाची प्रत्येक डंपर मागे सुमारे 500 ते 700 रुपये दराने विक्री करण्यात आली। हे गौण खनिज शेंदुर्णी, पहूर तसेच आसपासच्या काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे। या व्यवहारातून संबंधित ठेकेदाराने हजारो ब्रास गौण खनिज विक्री करून लाखो रुपयांची कमाई केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे या प्रकरणात शासनाचा महसूल बुडाला का? तसेच या गौण खनिजाची विक्री अधिकृत परवानगीने झाली का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिक आणि जागरूक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणाची महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे। जर अनियमितता आढळली तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही पुढे येत आहे। आता प्रशासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि चौकशी करून सत्य समोर आणते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।